तर याचिकाकर्त्यांबरोबर आता संवाद साधला जातोय। आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधून या संदर्भात त्यांची पावलं जाणून घेतात। आपण बघूया। खुश आहे कारण की वैद्यकीय उपचार चालू असताना अटकेची गरज नाही आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम 8(3) नुसार शिक्षेला स्थगिती नसल्यामुळे त्या प्रक्रियेनुसार आता लवकरच पोटनिवडणूक होईल आणि या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा जो एक अधिकार आहे ते लक्षात घेता आज रात्रीच आम्ही सुप्रीम कोर्टात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत। जामीन मंजूर झालेला आहे, अटक टळलेली आहे आणि आपण म्हणत आहात की पोटनिवडणूक तिथे होऊ शकते, म्हणजे कोकाटेंची आमदारकी ही रद्द होऊ शकते। याचा आधार काय आहे? नाही, आमदारकी रद्द होऊ शकते असं नाही। आमदारकी रद्द झाली आहे 16 डिसेंबर 2025 रोजी, कारण की कलम 8 सबसेक्शन 3 लोकप्रतिनिधी कायदा हा ऑटो ऑपरेटिव्ह आहे बाय डिफॉल्ट। त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची गरज नाही, गव्हर्नर साहेबांची गरज नाही, मुख्यमंत्री महोदयांची गरज नाही। शिक्षा झाली म्हणजे आमदारकी रद्द होते, ही कायद्याची स्थिती आहे। या वस्तुस्थितीला आज उच्च न्यायालयाने शिक्कामोर्फत केलं। त्यामुळे नाउ इट इज कन्फर्म बाय ऑनरेबल हायकोर्ट दॅट MLA ॲज MLA कोकाटे साहेब हे डिस्क्वालिफाय झालेले आहेत। जे ऑलरेडी झालेले 3 दिवसांपूर्वी ते आज शिक्कामोर्फत झालेलं आहे। आता आपण म्हणतात सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाणार आहात, काय कारण आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं? बघा, असं आहे की शेवटी अपील करण्याचा कायदेशीर हक्क आहे कोकाटे साहेबांना। तर हा न्यायाचा लढा आहे, तर आम्ही गाफील राहू शकत नाही की उच्च न्यायालयाचा निर्णय आला म्हणजे आपण जिंकलो। तर ही लढाई शेवटपर्यंत जात असते। तर याच्यात जर त्यांनी अपील केले तर अपील करणार हे लक्षात घेऊन आम्ही आज सर्वतोपरी तयारी करत आहोत आणि दिल्लीला प्रक्रिया सुरू करत आहोत। ह्या निकालाबाबत काय म्हणाल? एका बाजूला जामीन दिलेला आहे, मात्र नाशिकच्या न्यायालयाबाबत कुठल्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करण्यात आलेला नाही आहे उच्च न्यायालयाकडनं, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय तसं इतर प्रक्रिया देखील पार पडली आहे। बघा, हा निकाल अतिशय बॅलन्स्ड आहे। म्हणजे ह्युमॅटेरियन ग्राउंडवर मेडिकल कंडिशन पाहता बेल दिलेला आहे, तो अतिशय चांगला आहे। युक्तिवादामध्ये मी स्वतः होतो, मी आग्रही नव्हतो। मी सकाळीच भूमिका मांडली होती की अटकेसाठी आम्ही आग्रही नाही, कारण की कोकाटे साहेब आजारी आहेत, तर पूर्ण उपचार होणे आवश्यक आहे। परंतु मी आग्रही होतो लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 ची अंमलबजावणी होण्यासाठी, कारण की ते लॉंग टर्मसाठी गरजेचं आहे। कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुप्रीम कोर्टाचा कायदा पाळला जाणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ते झालं। त्यामुळे हा निकाल अतिशय चांगला आहे, बॅलन्स निकाल आहे। त्यांना दिलासा मिळाला आहे, अटकेपासून तूर्त दिलासा मिळालेला आहे आणि बरे होईपर्यंत दिलासा मिळाला आहे आणि तोपर्यंत या आजारीपणाच्या काळात त्यांना सुप्रीम कोर्टात अपीलही करता येईल। ज्यांनी हा लढा पुढे नेला त्या अंजली दिघोळे आपल्यासोबत आहेत। 30 वर्षापासूनचा लढा होता, आपल्या वडिलांनी हा लढा नेला आणि आपण पुढे तो कायम ठेवला, काय प्रतिक्रिया? आज हा लढ्याला एक निर्णयापर्यंत आपण आणू शकलो याचं खूप समाधान आहे आणि निर्णय हा अतिशय चांगला आहे। कुठल्याही प्रकारे रिलीफ दिला गेलेला नाही आहे। सत्र न्यायालयाचा निर्णय कायम करण्यात आलेला आहे, स्थगिती दिलेली नाही आणि शिक्षेला स्थगिती नाही आहे, त्यामुळेच त्यांना जामिनावर मुक्त केलेलं आहे। आणि जामीन हा तात्पुरता असतो, म्हणजे जोपर्यंत ते प्रकृती अस्वास्थ्याने ॲडमिट आहेत, उपचार घेत आहेत, तोपर्यंत त्यांना जामीन मिळालेला आहे। आणि त्याच्यातून जेव्हा कधी ते तंदुरुस्त होतील तेव्हा त्यांना परत हजर राहणं भागच आहे। त्यामुळे हा तात्पुरता दिलासा आहे आणि त्यांची अटक ही आमची कधीही प्रायोरिटी नव्हती, कारण हा, जसं आम्ही आधी पण सांगितलं की हा लढा काही वैयक्तिक नाही आहे। आम्हाला तत्वांचा लढा होता, वडिलांनी सुद्धा तत्वांसाठीच लढा दिला, शेवटपर्यंत दिला। त्यामुळे त्यांच्या नंतर तो पुढं चालवणं आम्हाला माझं कर्तव्य वाटलं, तो मी पुढे चालू ठेवला। आणि यामध्ये कुठंही जसं आम्ही आधीही सांगण्याचा प्रयत्न केला की कोण बरोबर कोण चूक असं न म्हणता काय चूक हे पहिलं पाहणं गरजेचं आहे आणि चुकीला माफी नाही। आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे?
पुढची भूमिका म्हणजे सर्वप्रथम तर जसं राठोड साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता कॅव्हिएट दाखल करतो आहे. कारण अपिलाचा अधिकार आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आहे आणि त्याप्रमाणे समोरचा पक्ष सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो. तेव्हा सर्वप्रथम आमची कृती ही कॅव्हिएट दाखल करण्याची राहणार आहे. त्याने नेमकं काय होऊ शकतं कॅव्हिएट दाखल केल्याने? कॅव्हिएट दाखल केल्यामुळे हे जेव्हाही सुप्रीम कोर्टामध्ये समजा अपील दाखल झालं तर आय विल बी द नेसेसरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.